4-5 दिवसापूर्वी मला राज ठाकरेंचा फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की ते एकदम म्हणजे असे उत्साहात होते, फार उत्साहात होते ते. आणि ते मला म्हणाले की आशा दे म्हटलं काय. त्यांचा तो आवाज एकदम खोगरा आणि घरगरीत तो ठाकरे आवाज. त्या आवाजात त्यांनी म्हटलं, आशाताई मला तुम्ही 27 तारखेला काही झालं तरी संध्याकाळी 6 वाजता हव्यात. 60 वर्ष उशीर झाला बरं का. तर मग त्यांनी म्हटलं हो नाही हो ते काय ना मी काव्याचं हे करतोय तर त्यावेळेला तुम्ही गद्य काव्य तुम्हाला म्हणायचं आहे आणि तुम्ही जरूर यायला पाहिजे तिथं. बरं म्हटलं मी येते. मी आजारी होते तरी सुद्धा मी म्हटलं राजसाहेबांना नाही कसं म्हणायचं. ज्या माणसांनी माझ्या बंगल्यामध्ये एका दिवसात एवढी मोठी शिवाची पिंडी आणून बसवली त्या माणसाला मी काय नाही म्हणू. ज्या माणसांनी कुठं जेवण मिळत नसताना 15 मासे एवढे मोठे मोठे पॉपलेट माझ्याकडे पाठवून दिले त्याला मी काय नाही म्हणू. तो दोस्त आहे आणि दोस्ताला कोणी नाही म्हणतं का. नाही, तसे ते दोस्त आहेत माझे. त्यामुळं मी आज इथं आहे.